शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना आता लाभ मिळायला सुरुवात होणार आहे। यामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि 50,000 रुपये अनुदान, त्यासोबत OTS म्हणजेच की एक वेळ समझोता, अशा 3 पद्धतीने यावेळीची कर्जमाफी कार्यरत असणार आहे। याबाबतची स्पष्टता आपण वारंवार GRच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्या 50,000 रुपये अनुदानासाठी नक्की काय करावे लागणार, ही E-KYC केली तरच पैसे येणार आहेत। मग ही E-KYC नक्की करायची कशी आहे आणि या 50,000 रुपये अनुदानाचा लाभ नक्की कोणाला होणार आहे? लक्षात घ्या, यामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी आहेत। एक तर 2019 सालच्या कर्जमाफीचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, प्रोत्साहनपर अनुदान नाही। आणि जे शेतकरी रेग्युलर आहेत, ज्या शेतकरी आपले कर्ज नवे जुने करतात, त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे। मग या अनुदानासाठी किंवा हे अनुदान तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार, याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही। परंतु त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करत आहोत। तर लक्षात घ्या, शेतकरी कर्जमाफी योजना किंवा कर्जमुक्ती योजना जी आपली जाहीर झाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, आणि या कर्जमुक्ती योजनेमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान। कारण अनेक शेतकरी हे रेग्युलर त्यांचे कर्ज नवे जुने करतात, म्हणजेच की प्रत्येक वर्षी कर्ज घ्यायचं आणि आपली वर्षाची तारीख संपायच्या आधी आपले कर्ज बँकेत जाऊन भरायचे, त्याच्यावरचे जे काही व्याज असते ते व्याज बँक घेतात आणि परत तुमची जी काही रक्कम असते रक्कम तुमच्या खात्यावरती कर्ज स्वरूपात मिळते। याला म्हणतात आपले कर्ज नवे जुने करणे। मग यामध्ये सरकारने काय टाकल्या की 2022-23, 2023-24 आणि 24-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुमच्याकडे घेतलेले कर्ज तुम्ही नवे जुने करायला हवे। म्हणजेच की किमान 2 वर्ष तुमचे कर्ज नवे जुने असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरता। परंतु यामध्ये एक महत्त्वाची अट आहे जी अनेक शेतकऱ्यांच्या अजूनही लक्षात येत नाही, ते म्हणजे चालू असणारे वर्ष। आता जे चालू वर्ष आहे, या चालू वर्षात देखील तुम्हाला तुमचे कर्ज नवे जुने करावेच लागेल, तरच तुम्ही आताच्या या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहात। म्हणजे 2 वर्ष नवे जुने असून फक्त चालणार आहे का, तर तसे चालणार नाही। तर तुम्हाला आता देखील तुमच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला बँकेत नेऊन भरावे लागेल, परत तुमच्या कर्जाची वाटप होईल, जे काही व्याज असेल ते व्याज बँकांकडे जमा होईल आणि तरच तुम्हाला या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीची अट त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जी कर्जमुक्त माफी योजना होती त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना कर्जमाफी झाली होती, त्या शेतकऱ्यांचे आता जर कर्ज थकबाकीमध्ये गेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, प्रोत्साहनपर अनुदान नाही। ते देखील तेव्हा जेव्हा त्यांची उर्वरित रक्कम ते बँकामध्ये आणून भरतील, तेव्हा बँक त्यांना 50,000 रुपये हे अनुदान स्वरूपात किंवा कर्जमाफी स्वरूपात देतील आणि मग त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने हे 50,000 रुपये अनुदान किंवा 50,000 रुपयाचा जे काही शंका आहेत, जे काही प्रश्न आहेत, त्या संदर्भात तुमच्या डोक्यातून आता स्पष्टता आली असेल। यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आताच्या चालू वर्षी तुमचे कर्ज नवे जुने करावे लागेल, ज्याबाबत आपण बोललो। आणि तिसरा म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID आणि त्यासोबत तुमचे आधार प्रमाणीकरण देखील होणे आवश्यक असणार आहे। तुम्ही म्हणाल आता फार्मर ID आमच्याकडे आहे, आम्ही फार्मर ID काढलेला आहे, परंतु हे आधार प्रमाणीकरण किंवा ही E-KYC आम्ही करायची कशी? तर लक्षात घ्या, आता लगेच तुम्हाला या E-KYC साठी कुठेही जाण्याची गरज नाही। थांबा, जेव्हा बँकांकडे याद्या येणार आहेत, ह्या याद्या येत्या काही दिवसांमध्येच 18 तारखेपर्यंतच्या आचारसंहितेनंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याद्या येतील असे स्पष्टपणे बोलले जात आहे। आणि यादी आल्यानंतर तुमचे नाव तुमच्या यादीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर पाहायला मिळू शकते, तुमच्या बँकेमध्ये पाहायला मिळू शकते, जिथे तुमचं कर्ज आहे तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि ते पाहिल्यानंतर तुमचे नाव असल्यास तुम्हाला आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुमचा अंगठा असेल किंवा तुमच्या फेस ID कशाही पद्धतीने तुमचे स्कॅन होईल आणि त्यानंतर तुम्हाला या कर्जमाफीचा, या प्रोत्साहनपर अनुदानाचा किंवा या OTSचा जेही आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ आहे, तो लाभ तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती थेट जमा होणार आहे आणि अशा पद्धतीने ही कर्जमाफी योजना किंवा कर्जमुक्ती योजना चालणार आहे। आता यामधील या अटींमुळे अनेक शेतकरी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे। यामध्ये बँकांना जास्त फायदा होईल, शेतकऱ्यांना कमी फायदा होईल, अशा पद्धतीने देखील अनेक शेतकरी बोलत आहेत। आता तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटमध्ये नक्की विचारा, व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।